सकाळी कामांना उशीर झाला ना की दिवसभर सगळ्या कामांना वेळ होतो. आई दे, मी घडी करते. नको गार्गी, माझी रोजचीच काम आहेत, करते मी. मग आज मी करते दे. नको गार्गी, तुला आराम करण्यासाठी सुट्टी मिळाली की नाही, मग तू आराम कर. आई, आरामाची गरज तुला आहे, बरं कोणाला नव्हतं सांग. हे बाई, मला काय धाड भरली आहे? मी बरी आहे आणि उगीच काहीतरी बोलू नकोस हा. किती वेळा सांगितलंय, वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. तू काहीतरी बोलायचीस आणि मी आजारी पडेन. गार्गी, आई सांगते ना आराम कर, मग जा आराम कर. बघ ना, मी आजारी असल्यासारखी माझी काळजी घेते. स्वाती, लेक आहे तुझी, ती काळजी नाही करणार तर कोण करणार? आणि माणूस आजारी पडल्यावरच त्याची काळजी घ्यायची असते का ग? नाही, तरी पण नको, राहू दे. बरं गार्गी, मी भाजी आणायला जाते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या ना की गॅस बंद कर. तू कुठेही जाऊ नकोस, मी जाऊन घेऊन येते भाजी. अगं मी जाते, मला 2-3 वस्तू पण आणायच्या आहेत. अगं मग त्या मला सांग, मी आणते. नको, मी जाते. बरं, माझी पर्स कुठे आहे? ती टेबलवर ठेवली आहे पर्स. हा बरं, ठीक आहे. बरं, येते मी किरण. मावशी, मला सांग, त्या डबीचं काय? तू मगाशी ती डबी मला उघडू नाही दिलीस. त्या डबीचा आणि आईच्या विचित्र वागण्याचा काही संबंध आहे का? गार्गी, हे बघ, तू फार विचार करू नकोस. अगं, ती डबी अगदी साधी डबी आहे. स्वातीच्या वागण्याचा आणि त्या डबीचा काही एक संबंध नाही. आणि स्वातीची चिडचिड का होते माहितीये का? कारण नको त्या ठिकाणी जाऊन तू शूटिंग करतेस, रात्री उशिरा घरी येते, म्हणून तिची चिडचिड होते. अगं असं नाहीये मावशी, तुलाही माहितीये. आई सकाळी किती विचित्र वागत होती आणि आता कशी नॉर्मल वागली, बघितलंस ना तू? तर नको काळजी करू, अगं सगळं व्यवस्थित होईल. मावशी, पण मला असं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे. मग मी सांगतेय ना, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुला काम करायचं होतं ना, हे घे, कपडे कपाटात ठेव. नको काळजी करू, येते. दादा, काय झालं? असे का उभे आहात? कामं नाही आहेत काय? नाही ते तसं नाही निले, आम्हाला तुझ्याशी बोलायचं. बोल ना मग. निलय, गडबड काय माहितीये, आपण सगळ्यांनीच ना भासाभा शोवर खूप मेहनत घेतली आणि त्याचा व्यवस्थित एक फॉर्मॅट सेट केलाय आणि आता त्या फॉर्मॅट मध्ये काम करायची सवय झाली रे. हा मग? अरे ती सारा होस्ट झाल्यापासून ना भासाभा शो मध्ये काहीही चाललंय. ती एक एक अशा गोष्टी करायला सांगते ना, त्यामुळे सगळा इंटरेस्ट निघून गेलाय. हो ना दादा, तिने मला एक लोकेशनची लिस्ट दिली होती, मला बोलली जा ट्रेकिंग करून ये. दादा तुम्हाला सांगतो, सगळीकडे जाऊन आलो, पण आपल्याला शूट करता येईल अशी एकही जागा मिळाली नाही. का? लोकांनी जी लोकेशन सजेस्ट केली आहे तिथे जा ना मग. दादा पण ही सारा जाऊ देत नाही ना. हो ना, हिचं असं म्हणणं आहे की ही जी लोकेशन सांगणार तिथे आपण लोकांना भीती वाटेल अशा गोष्टी पेरायच्या आणि लोकांना घाबरवायचं. अरे निले, गार्गीने अशा गोष्टी कधीच केल्या नव्हत्या. तिने कायम सत्य लोकांसमोर आणलंय. आणि मला वाटतं लोकांना जर कळलं ना की या गोष्टी पेरलेल्या आहेत तर शोची वाट लागेल यार. ऍक्च्युली मला असं वाटतं की लोक ओळखतील हे सगळं खोटं आहे. कधी कधी जीव वाचवण्यासाठी खोट्या गोष्टी पेराव्या लागतात. काय? नाही, काय नाही. निले,
आता काय करायचं तूच सांग. हे बघ, मला हा शो करण्यात आता काहीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. मी संजय सरांना आजच सांगणार आहे, मला हा शो नाही करायचा. गार्गी नाहीये तर मीही नाही करणार. घरी बसवतील तुला, चालेल? तुमचा प्रॉब्लेम कळतोय मला, पण हातात घेतलेलं काम आपल्याला संपवावंच लागेल ना. दादा त्यासाठीच ना, त्यासाठीच तर दिनेशचं ऐकून घेतोय. नाही तर आतापर्यंत घरी पाठवलंच त्याला. फक्त आता दिण्याचं सोड रे. मला सांगा, गार्गीशी कोणाचं बोलणं झालं का? कशी आहे तिची तब्येत? ती बरी आहे आता. आपण एक काम करूया ना, आपण कामं लवकर संपवूया आणि तिच्या घरी तिला भेटायला जाऊया ना. मस्त आयडिया आहे. आपण तिला सरप्राईज देऊया. एक नंबर. आपण एक काम करूया, पटकन काम संपवूया आणि वेळेत जाऊया. चला चला. कसली डबी आहे ही नक्की? या डबीचा आणि मृत्युंजय बंगल्याचा काय संबंध आहे? आणि ही डबी उघडल्यावर मी मृत्युंजय बंगल्यात पोहोचले असं का वाटलं मला? नाही, काही करून ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. काय ग, काय झालं एवढं रचकायला? आई, नाही काही नाही अगं. नाही, मला सांग, कसला विचार करत होतीस? नाही, कसलंच नाही, सहजच अगं. लगेच ऑफिसला वगैरे जाण्याचा विचार करत नाहीयेस ना तू? अगं नाही आई. नाही गार्गी, नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. मी तुला म्हणाले नाही, माझ्या डोक्यात असा कुठलाही विचार नाही झाला. मला जरा थोडा वेळ असं छान जवळ राहू देत ना तुझ्या. बघ, एवढी दचकलीस परत? काय नाही, चल मी बघते. हाय. हाय, तुम्ही सगळे? मग तू आम्हाला मिस करणार नाही, फोन करणार नाही, म्हटलं आम्हीच येतो तुला भेटायला. आता सगळी बडबड इथेच करणार आहे की आत येणार आहात? चला. अरे काकू पण आहेत. अरे काकू, कशा आहात? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात सगळे? आम्ही पण मस्त करतो. कसा आहेस निलय? मस्त आहे. गार्गी, कशी आहे तुझी तब्येत आता? एकदम फर्स्ट क्लास. तुमचं डोकं आता ठणकत नाही ना? आणि हात कसा आहे? हात थोडा दुखतो, पण बाकी ठीक आहे. सो कसं चाललंय काम? भास आभास शो कसं चाललंय? काय झालं, सगळं ठीक आहे ना? गार्गी, आता सगळे मस्त गप्पा मारतोय आपण, कशाला उगाच कामाचं बोलायचं? हा, ओके. अरे हो, विचारायचं म्हणून राहूनच जाते. तुमच्या टीम मध्ये अजून कोणी मुलगी आहे का? नाही काकू, आम्ही दोघीच आहोत. का ग? नाही अगं, मागे एक मुलगी आली होती, ती म्हणाली की ती तुमच्यासोबत काम करते, पण मी सांगायचंच विसरले. कोण होती? नाव काय होतं तिचं? नाव नाही सांगितलं तिने, पण एकत्र काम करता म्हणाली. काकू, ही होती का ती? नाही अरे, ही तर सारा आहे, हिला ओळखते मी, ते कार्यक्रमही बघते. ही नाही. मग अजून कोण आलं असेल? नाही, आणखी कोणी नाही, तीच मुलगी आली होती. मला सांग, तुला आठवतंय का कुठून आली होती वगैरे? नाही अगं, तसं काहीच सांगितलं नाही तिने, फक्त एकत्र काम करतो म्हणाली.
कोण आलं असेल? बरं जाऊ दे, माझ्याच ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असेल. डोंट वरी, आपण बघू नंतर. बरं निलय, त्या दिवशी शॉपिंग करताना कसा हिला दम दिला होतास, तसा आता परत हिला दम दे. ही अजिबात आराम करत नाही. आई, गार्गी, काय बोलतात काकू? निलेश, तुम्ही कधी शॉपिंगला गेला होता? अरे त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो ना, तेव्हा निलय भेटला होता. मग तो सुद्धा आमच्या बरोबर आला. आम्ही पिक्चरला सुद्धा गेलो होतो. निलय, तू सांगितलं नाहीस यांना? नाही काकू, ते ऍक्च्युली राहून गेलं सांगणं. बरं ठीक आहे, आता सगळ्यांनी जेवूनच जायचं. हा जेवूनच जातील सगळे. चालेल, मी तयारी करते. हा? हो काकू थांबा, मी पण येते. बसा ना तुम्ही प्लीज, बी कम्फर्टेबल. हॅलो, मी किरण बोलते. तुम्ही कामात तर नाही ना? मला खूप महत्वाचं बोलायचं. काही नाही, परिस्थिती खूप कठीण होत चालली. वेळीच आवरलं नाही ना तर गार्गीला खूप त्रास होईल. अहो, स्वाती सुद्धा खूप विचित्र वागली. नाही, आज गोष्टी हाताबाहेर जाता जाता राहिल्या म्हणून निभावली, नाहीतर या सगळ्या गोष्टींचा गार्गीला खूप त्रास झाला असता. नाही, मला फक्त एवढंच वाटतं की लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. हो, नाही, मला माहितीये तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण माझा विश्वास आहे ना. अहो, पण तुम्ही काहीही बोला, मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार. आई, हा झालं का ग आवरून? हो अगं, एवढी भांडी स्टँडला लावली की झालं. मग पटकन आवर, आराम कर. दमली असशील ना? नाही ग, ठीक आहे. बरं मला सांग, सगळ्यांना जेवण आवडलं का ग? खूप आवडलं. मी आता खाली ड्रॉप करायला गेले होते तेव्हा तीच चर्चा चालू होती. हो का? तुझी तारीफ करत होते ते. बरं. सगळे खूप चांगले आहेत ग. खूप चांगले आणि खूप मेहनती सुद्धा. आई, तू मगाशी म्हणालीस ना एक मुलगी आली होती म्हणून. हो कोण होती ती? काय म्हणाली? अगं, ती म्हणाली गार्गी कुठे आहे. मी म्हटलं की तू ऑफिसला गेली आहेस. तिला मी नाव विचारलं, पण तेवढ्यात ती म्हणाली की मला पाणी हवंय. मी पाणी आणण्यासाठी आत आले, बाहेर जाऊन बघते तर ती निघून गेली होती. निघून गेली होती? हो. आई, अगं नाव तरी विचारायचंस ना तिला. अगं तेच म्हणते, नाव विचारलं पण पाणी हवंय म्हणून मी आतमध्ये आले. बाहेर येऊन पाहते तर निघून गेली ती. काय करू? बरं आठव, माझ्या शाळेतली किंवा कॉलेजमधली कोणी होती का? नाही अगं, तुझ्या शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या मैत्रिणींना मी ओळखते. ती म्हणाली की ती तुझ्या बरोबर काम करते. काम करते? हो. ऑफिसमधली? ऑफिसमधली शक्यच नाही. आणि तू म्हणतेस तशी शाळेतली किंवा कॉलेजमधली सुद्धा कोणी नव्हती. मग कोण होती ती मुलगी?
ही डबी तर देव्हाऱ्यात होती, इकडे कशी आली? गार्गी, काय ग, काय चाललंय तुझं? सारखी काय दचकतेस? नाही, काही नाही अगं. नक्की ना? अगं हो. काय ग, ही डबी तू ठेवली होतीस देवाऱ्याजवळ? मी म्हटलं कुणी काही ठेवलंय म्हणून बाजूला करून ठेवली. म्हणजे तू ही डबी इथे ठेवली आहेस? हो. का ग? नाही, काही नाही. कसली डबी आहे ही? ही तर साधीच डबी अगं. तू जाऊन झोप ना आता. हो, तू सुद्धा झोप. गुड नाईट. गुड नाईट. ही डबी मावशीने देव्हाऱ्यात ठेवली होती. या डबीचं आणि मृत्युंजय बंगल्याचं नक्की काहीतरी कनेक्शन. या डबीमुळेच मृत्युंजय बंगल्यात गेल्यासारखा भास झाला होता मला. नाही, काहीही करून आता ह्या सगळ्याचा शोध घेण्यासाठी पुन्हा मृत्युंजय बंगल्यात जायलाच हवं. हेच तर आपल्याला हवं होतं ना. ये ये गार्गी ये. कालचा पेपर आणून ठेवलाय, आजचा कुठे आहे? होय, तू कुठे चालली? बरणी बिरणी घेऊन? किरणला लोणचं द्यायला चालली. या. काय ग, तू कुठे निघालीस? अगं जरा एक काम आहे माझं. अगं तू सुट्टीवर आहेस ना, मग आता ऑफिसला कशाला जातेस? अगं एक खूप महत्वाचं काम आहे. किती वेळा सांगायचं गार्गी तुला? आता हे ऑफिस पुराण बाजूला ठेवा, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई प्लीज. प्लीज वगैरे काही ऐकणार नाही मी तुझं. कुठेही जायचं नाही. स्वाती, अगं तुझी काळजी वगैरे समजू शकतो मी, पण म्हणून हे अति होत आहे आता. तू काय तिला घरात डांबून ठेवणार आहेस अशी? अहो मी तिच्या भल्याच बोलतेय. आई ऐक, मी ऑफिसला जात नाहीये. मी बाहेर एका महत्वाच्या कामाने जाते. हो म्हणजे कामासाठीच जाणार आहेस ना तू? अगं पण मग जाऊ देत ना तिला. कंटाळली बिचारी घरामध्ये बसून. हो, आराम करायचा कसला आलाय कंटाळा? आणि आता हे एवढं लागलेलं आहे ते काही कमी आहे का? आता पुन्हा हिला कामाच्या गडबडीत काही झालं म्हणजे? वा, वास्तू देवता कायम तथास्तू म्हणत असते असं तूच म्हणतेस ना. नेगेटिव्ह बोलू नये. मग आता तूच नेगेटिव्ह बोलतेस. तुझ्यामुळे मला बोलावं लागतंय, कारण तू ऐकत नाहीयेस माझं. बरं ठीक आहे, मला काही होणार नाही. आय प्रॉमिस. आता तरी जाऊ दे ना आई. नक्की सांग मला कुठे चाललीयस? मी सगळं सांगते, फक्त आल्यावर सांगू. हे बघ मला खूप उशीर झालाय, मला पोहोचायचंय. जा, तुला जे करायचंय ते कर. मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीयेस ते. बाप लेक मिळून जो गोंधळ घालायचा आहे ना तो घाला. अगं पण आई ऐक ना ग मा. तू
तू जा ना, तू कशाला थांबली आई तिला मी समजवीन ग. तू जा, पण नीट काळजी घे स्वतःची. ये थँक्यू. चला येते हा बाबा. सावकाश जा ग. किरण, स्वाती चहा घेणार? नाही नाही नको. अगं तुला लोणचं हवं होतं ना, हे घे आणले. अरे वा, मी वाटच पाहत होते. नंतर सांग मला कसं झालंय ते. तू केलंयस ना, मग छानच झालं असेल. कामं आवरली सगळी? हो, नेहमीची सगळी कामं आवरली आणि नेहमीसारखी कटकट सुद्धा करून झाली. का? भाऊजींशी भांडलीस की काय? नाही ग, गार्गीला ओरडली. का ग? अगं तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं. तिला व्यवस्थित समजावलं मी की आराम करण्यासाठी सुट्टी घेतलीयस, आराम कर. पण नाही, ऐकायचंच नाहीये तिला. कुठे जायचंय तिला? ऑफिसला जाणार होती का ती? अगं ऑफिसला नाही, काहीतरी काम आहे म्हणाली. एव्हाना गेली सुद्धा असेल. रिक्षा रिक्षा. एक मिनिट थांबा थांबा थांबा. अहो थांबा. काय कुठे निघालात तुम्ही? तुम्ही विचारलंही नाही आणि डायरेक्ट राईट टर्न घेऊन मोकळे झालात. काय अहो कुठे जायचंय हे विचारा तरी ना. ते बंगलाच ना.